नमस्कार. संजीवनीमध्ये मी सुवर्णलता पाटील तुमचं स्वागत करते. खरं तर संजीवनी या वनस्पतीचा उल्लेख रामायणात झालाय, तो म्हणजे मूर्छिताला जीवन देणारी जडीबुटी म्हणून. अर्थातच जीवन देणारी ती म्हणजे संजीवनी. एखाद्याला जीवन देण्याचं काम जशी संजीवनी बूटी करते, अगदी त्याचप्रमाणे डॉक्टर्स देखील रुग्णाला नवजीवन देण्याचं काम करतात. आणि म्हणूनच डॉक्टरांची भूमिका आजच्या युगात रुग्णांसाठी संजीवनीच ठरते. मात्र भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात ग्रामीण भागात आजही प्रगत अशा सुविधांचा व सेवांचा बऱ्यापैकी अभाव आढळतो. अशा परिस्थितीतही असे अनेक डॉक्टर्स आहेत जे ग्रामीण भागात स्वतःचे हॉस्पिटल्स उभारून गरीब व सामान्य जनतेला अतिशय अल्प दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देतात. अशा सेवाभावी डॉक्टरांचा परिचय करून देणारी, त्यांच्या सेवांची माहिती करून देणारी आणि त्यांच्या जीवन प्रवासाची वैशिष्ट्ये उलगडणारी मालिका म्हणजेच संजीवनी. तर आज आपल्या समोर येत आहेत असेच एक सेवाभावी डॉक्टर जे नाशिक जिल्ह्यातील सटाणा व धोंडेगाव येथील गरीब व दुर्बल लोकांना वैद्यकीय सेवा देत आहेत. क्या माताजी कौन से लाल को आपने जन्म दिया है, ऐसा डॉक्टर हमने कभी देखा भी नहीं. इज द मॅन ऑफ द कॉन्फिडंट. आज त्याने एवढं सगळं जगभर जे नाव कमवलं आहे त्याचाही आम्हाला खूप अभिमान आहे. देव बघितला नाही असं मी म्हणणार नाही, कारण की आम्ही दादांना बघितलं. वडिलांचं विल पॉवर, वडिलांची रिस्क टेकिंग ॲबिलिटी, वडिलांचा कॉन्फिडन्स आणि वडिलांचं विजन हे मी लहानपणापासूनच आत्तापर्यंत बघत आलो आहे. माझी बहीण, माझा भाऊ, आम्ही ऑलवेज वी आर प्राऊड ऑफ देम आणि आम्ही स्वतःला खूप लकी समजतो. सहवासातून मनुष्य उलगडत जातो, तसं आहे डॉक्टरांचं. डॉक्टर सहवासातून उलगडलेला. तर भेटूया नाशिक येथील हार्ट संजीवनी सेंटर व नेक्टर हॉस्पिटलचे संस्थापक माननीय संजय वसंतराव पाटील यांना. नमस्कार. संजीवनीच्या प्रेक्षकांना माझं विनम्र अभिवादन. मी डॉक्टर संजय वसंतराव पाटील. माझा जन्म 13 जानेवारी 1958 साली नामपूर नामक बागलाण तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावात झाला. जन्म झाल्यानंतर सर्वसाधारण माझं बालपण, कारण घरातला मी लाडोबा, पहिलाच नातू, त्याच्यामुळे आजोबांचा मी खूप लाडका. आजोबा माझे जे आहेत स्वर्गीय दगाजी आजोबा पाटील उर्फ बापूसाहेब, यांचा सामाजिक वारसा प्रचंड. त्यांचं मुळातच त्यांचं शिक्षण जे आहे ते 7वी त्या काळातलं मॅट्रिक्युलेशन हे त्यांचं पुण्याला झालेलं. एकदा असं झालं, मी याला मारलं, हे करायचा. मग माझ्या सासऱ्यांनी, हा पहिलाच नातू होता, माझ्या सासऱ्यांनी पहिलंच जेवण केलं, मागून घेतलं नाही, हात धुवून घेतला. आमचे वडील स्वर्गीय वसंतराव दगाजी पाटील उर्फ दादासाहेब, आमच्या वडिलांचं संपूर्ण शिक्षण नाशिकला झालेलं. BA ऑनर्स LLB हे त्यांचं एज्युकेशन. साहजिकच आजोबांचा आणि वडिलांचा पगडा माझ्यावर आहेच, होताच. संजयजी लहानपणी खेळामध्ये तर निपुण होतेच, पण त्याचबरोबर त्यांनी अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही. प्रत्येक वर्गात त्यांनी यशस्वी कामगिरी तर केलीच, पण त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्य यामध्ये त्यांचा नियमित सहभाग असायचा. KG पासून ते 4थी पर्यंत एज्युकेशन माझं कॉन्व्हेंट स्कूलला झालेलं. नाशिकला कॉन्व्हेंट स्कूल आहे, जुनी स्कूल आहे. तिथे माझं 4थी पर्यंतचं एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर का कुणास ठाऊक वडिलांनी माझं नाव मराठी मीडियममध्ये 5वीपासून दाखल केलं. नाशिक येथील सुप्रसिद्ध अशी पेठे हायस्कूल, तिथे माझं 5वीपासून ते 10वीपर्यंतचा प्रवास, आणि 10वीपर्यंतचा प्रवास माझा अतिशय चांगला झाला. जवळपास पहिल्या 5मध्ये माझं नेहमीच नंबर यायचा. माझा आणि डॉक्टर आम्ही 1969-70 साली त्याच्यामध्ये पेठे हायस्कूलमध्ये गेलो. आणि बरोबर शिकत असताना डॉक्टरांच्या आणि माझ्या आवडीनिवडी आमच्या खूप सारख्या. गाण्याची आवड दोघांना, डॉक्टरांचा आमचा ऑर्केस्ट्रा होता, आम्ही बरेच शौक त्याच्यामध्ये केले. नंतर आम्ही दोघंही पेठे हायस्कूलच्या क्रिकेट टीममध्ये होतो, डिस्ट्रिक्टच्या क्रिकेट टीममध्ये होतो. डॉक्टर कलासक्त सगळ्याच बाबतीमध्ये पहिल्यापासून असं हे. शालेय शिक्षण घेतानाच
क्रीडा क्षेत्रामध्ये मला पहिल्यापासूनच ओढ असायची. क्रिकेट जिल्हा स्कूलची जी संघ होता त्याच्यामध्ये माझी निवड झालेली. आमच्या शाळेच्या टीममध्ये असताना आम्ही जवळपास सगळे शिल्ड आम्ही त्यावेळेला जिंकलो. ते माझं क्रिकेटचं एकंदरीत सगळा गुण बघता माझं शालेय डिस्ट्रिक्ट टीममध्ये माझी निवड झाली. त्याचप्रमाणे टेबल टेनिस हा माझा सगळ्यात आवडता गेम. टेबल टेनिसचं तर मी पूर्ण जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं. त्यावेळेला अनेक असे किताब मी त्यावेळेला जिंकलेलो आहेत. पहिल्यापासून म्हणजे मला आठवतं तेव्हापासून डॉक्टरांचा एक गुण तो म्हणजे ते आमच्या 5वी ते 10वी आमच्या वर्गाचे मॉनिटर होते. आता मॉनिटर होणं म्हणजे कसं असतं की तुम्हाला सगळ्या मित्रांमध्ये सगळ्यांमध्ये उडबस होते आणि तुम्ही मुख्य म्हणजे सर्व प्रिय असता. तसं डॉक्टरांचा स्वभाव शिक्षकांमध्ये पण प्रिय, विद्यार्थ्यांमध्ये पण प्रिय. आणि अशी डॉक्टरांची घडण मला जी आठवते त्याप्रमाणे एक विद्यार्थीप्रिय मॉनिटर किंवा विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व. त्यासोबत मग इतरही याच्यामध्ये क्रीडा क्षेत्र म्हटलं की माझं आवडतं क्षेत्र. मग खो खो असेल, हुतुतू असेल ज्याला आपण कबड्डी म्हणतो, असे अनेक प्रकारचे जे गेम्स असायचे त्याच्यामध्ये माझी आवड असायची. कॅरम, चेस हे सगळे माझे आवडते खेळ. या क्षेत्रामध्ये मी बऱ्यापैकी चांगलं माझं स्वतःचं योगदान दिलेलं. आणि एज्युकेशन आणि क्रीडा या दोघांचा समन्वय साधत 10वी माझी केव्हा पार झाली मला समजलं देखील नाही. त्यानंतर नाशिकचंच एक सुप्रसिद्ध गोखले एज्युकेशन सोसायटीचं एक कॉलेज आहे, RYK कॉलेज. तिथे माझं 11वी आणि 12वी हे दोन्ही वर्षाचं एज्युकेशन मी तिथे कंप्लीट केलं. कॉलेजला RYKला बरं होतो. RYK पासून हे वेगळं होतं. पहिल्यापासूनच त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या वडिलांची पण इच्छा होती की डॉक्टरांनी मेडिसिन करावं. त्याप्रमाणे फर्दर स्टडीज त्यांनी मेडिसिनमध्ये गेले आणि त्याच्यामध्ये एवढा झपाटा एवढा आवाका एखाद्या माणसाचा असेल हे आम्ही सुद्धा म्हणजे डॉक्टरांचं तेव्हाचं व्यक्तिमत्व आणि आत्ताचं जर पाहिलं की अल्पावधीत ज्या माणसांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये हे केलेलं आहे, काम केलेलं आहे. शाळा व कॉलेजचे दिवस संपल्यावर संजयजींनी मेडिकलला प्रवेश घेतला. अर्थातच हे इतकंही सोपं नव्हतं. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास त्यांच्या शब्दात. 12वीला सक्सेसफुली माझं एज्युकेशन पूर्ण झालं. 80%च्याही वरती मार्क्स मिळाल्यामुळे मला वैद्यकीय क्षेत्रामध्ये ॲडमिशन मिळायला काहीच अवघड गेलं नाही. त्या दृष्टिकोनातून वडिलांनी माझं बेळगाव येथील मेडिकल कॉलेजला नाव दाखल केलं. आमच्या घरी डॉक्टर नव्हते ना, मग त्याच्या पप्पांची माझी डॉक्टर हाऊस होती. आम्हाला सगळ्यांना डॉक्टर नव्हते ना घरात, मग याला डॉक्टरच्या याच्यात टाकले. घरातलं वातावरण सगळं शैक्षणिक होतं. आणि मग मला आणि मोठ्या भावाला म्हणजे डॉक्टर संजय पाटील यांना आम्हाला दोघांना आमच्या आत्याकडे नाशिकला ठेवलं होतं शिकायला. लहान होतो आम्ही 4-5 वर्षाचे. म्हणजे तिथूनच प्रवास आमचा सगळा सुरू झाला. आणि आजोबांची इच्छा होती आणि वडिलांची पण इच्छा होती की मुलांनी खूप हे शिकावं वगैरे. आणि मग त्याला वडिलांची इच्छा होती, वडिलांची आणि आईची दोघांची इच्छा होती, त्याला डॉक्टर केलं. आणि लहानपणी आम्ही एकत्र असताना मग नंतर मग आम्ही कॉलेजचं हे झाल्यानंतर तो बेळगावला गेला, मी औरंगाबादला गेले. तिथे जवळपास 4.5 ते 5 वर्षाचं एज्युकेशन मी पूर्ण केलं. त्यानंतर तिथेच जवळपास 2 ते 2.5 वर्ष इंटर्नशिप झाली. आणि खाजगी इंटर्नशिपसाठी मी मुंबई येथील वेस्ट बांद्रा येथील भाभा म्युन्सिपल हॉस्पिटलला दाखल झालो. खाजगी मला तिथे राहायची सोय नसल्या कारणामुळे मी खाजगी हॉस्पिटल निवडलं जिथे मी रात्रीचं काम करायचो आणि दिवसभर भाभा म्युन्सिपल हॉस्पिटलला चांगला अनुभव मिळावा या दृष्टिकोनातून तिथे काम करायचो. अशा दृष्टिकोनातून जवळपास 2 वर्ष मी मुंबईत इंटर्नशिपचं काम केलं. प्रचंड मेहनत घेतलेली. त्याच्यामुळे पुढच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताना मला कधीही कुठलाही त्रास झाला नाही. डायग्नोसिसमध्ये माझा हात आजपर्यंत कोणी धरला नाही. परफेक्ट डायग्नोसिस
लोकांशी कसं वागायचं, पेशंटशी कसं आपण संबंध ठेवायचे, पेशंटशी कसा संवाद साधायचा, या सगळ्या गोष्टींचं मला जे काही नॉलेज मिळालं ते मुंबईला खूपच चांगलं मिळालं. संजयजींनी मनात पक्क केलं होतं की रुग्णांची मनापासून सेवा करायची असेल तर कुठल्याही एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची नोकरी करून चालणार नाही. यासाठी स्वतःचं हॉस्पिटलच उभारलं गेलं पाहिजे. मुंबई येथील इंटर्नशिप जी 2 वर्ष मी केली प्रायव्हेटमध्ये, बाबा म्युन्सिपल हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला, संपल्यानंतर जो काही एक्सपिरियन्स मिळाला त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल वाढली आणि असं वाटायला लागलं की आता आपण आपली स्वतःची प्रॅक्टिस सुरू करायला हरकत नाही. शिक्षण पूर्ण नाशिकला झाल्यामुळे अटॅचमेंट नाशिकशी जास्त होते आणि त्याप्रमाणे घरात वडिलांशी, आईशी किंवा फॅमिली मेंबर्सशी चर्चा केली आणि माझं मत मी प्रदर्शित केलं की आपण प्रॅक्टिस नाशिकला सुरू करावी. त्यांनी मला सपोर्ट केला. समाजसेवा हा आपला पहिल्यापासूनचा जो काही वारसा आहे त्या हिशोबाने मी स्लम एरिया निवडला, कारण स्लम एरियामध्ये बरेचसे गरजू रुग्ण असतात. त्यांना चांगल्या ठिकाणी ट्रीटमेंट देताना, उपचार घेताना पैशांची अडचण किंवा मेडिसिन वगैरे जे काही सेवा मिळते ती प्रॉपर मिळत नसल्या कारणामुळे मी स्लम एरिया निश्चित केला. शालिमारजवळ किंवा गंजमाळजवळ मला एक जागा मिळाली. ती साधारण 20x20ची होती. त्यापैकी 10x10वर मी मध्ये पार्टिशन टाकलं, बाहेर वेटिंग एरिया केला आणि 10x10च्या खोलीमध्ये माझी स्वतःची जनरल प्रॅक्टिस मी चालू केली. परंतु सगळ्यात महत्त्वाचं मला ती प्रॅक्टिस करत असताना असं जाणवलं की जो खालचा वर्ग आहे त्यांना खरोखर बाहेर प्रॉपर ट्रीटमेंट मिळत नाही, उपचार मिळत नाही. मिळाले तर त्याच्यासाठी पैसे जास्त खर्च करावे लागतात. बरं, ते रोज हातमजुरीवर असणारे लोक ते कमवून किती करतील. तो सगळा हिशोब गृहीत धरून मी सुरुवातीला जी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला माझी फी जी होती, विश्वास बसणार नाही, 3 रुपये कन्सल्टिंग आणि 5 रुपये विथ इंजेक्शन, असं माझं स्वतःची फीचं मी फिक्सेशन केलं आणि ट्रीटमेंट चालू केली. साधारण 5 ते 6 वर्ष मी तिथे प्रॅक्टिस सुरू केली. विश्वास बसणार नाही, पहिल्या दिवशी मला 37 पेशंट मिळालेत. तेव्हापासून हा नॉनस्टॉप प्रवास जो सुरू झाला, त्यानंतर मला इतका प्रतिसाद मिळाला त्या स्लम एरियामध्ये की अक्षरशः मला रात्री 1:30-2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करावी लागायची. 150-200 पेशंट ही तर माझी नेहमीची संख्या असायची रोजची. आणि हे सगळं करत असताना मला समाधान जे मिळायचे की रुग्ण एकदा ट्रीटमेंट उपचार करून घेऊन गेला की दुसऱ्या दिवशी किंवा ज्या दिवशी त्याला फॉलोअपला बोलवलं तर त्यावेळेला त्याच्याकडनं सर्वसाधारण असंच म्हणणं असायचं की मला खूप छान वाटतं, मला बरं वाटतं तुमच्या ट्रीटमेंटमुळे. आणि त्या समाधान मला खूप चांगलं मिळत गेलं आणि माझी कॉन्फिडन्स लेवल अजून वाढत गेली. साधारण तो सगळा एरिया जो आहे एक 4 ते 5 किलोमीटरच्या आसपास असलेला एरिया, तिथून हे सगळे रुग्ण यायचेत. आणि हळूहळू माउथ पब्लिसिटीच्या हिशोबाने त्या रुग्णांचे कोणी नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, असे लांबचे रुग्णसुद्धा यायला लागलेत आणि एक चांगलं नाव झालं. आणि हे सगळं करत असताना चॅलेंजिंग बऱ्याचशा गोष्टी तिथे मिळत गेल्यात. अक्षरशः सिरियस पेशंटसुद्धा एका 10x10च्या खोलीमध्ये त्याला ज्यावेळेला उपचार मी द्यायचो, उपचार दिल्यानंतर तो त्याच्यातून जो रिकवर व्हायचा, त्या रिकव्हरीचं जे समाधान मला आणि रुग्णाला स्वतःला आणि त्याचे जे कोणी नातेवाईक असेल यांना मिळताना एक वेगळाच आनंद मिळायचा. हे सगळं करत असताना नाशिक JC सारखी एक सेवाभावी संस्था मी त्याच्यात प्रवेश केला आणि JCच्या माध्यमातून, आंतरराष्ट्रीय संस्था असल्या कारणामुळे JCच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स घ्यायचो, इंटेरियरला कॅम्प्स घ्यायचो. तिथे जाऊन मग ह्या सगळ्या लोकांना आम्ही सेवा द्यायचो आणि त्या कॅम्प्समुळे सुद्धा माझं नाव बऱ्यापैकी दूरवर प्रसिद्ध होत गेलं आणि त्याचा फायदा मला जी काही माझी गर्दी आहे ती वाढायची. रविवार सोडला तर बाकी सुट्टी हा कधीच नसायचा, सुट्टीचा विषय कधीच नसायचा. आणि सकाळी 9ला सुरू केलेली प्रॅक्टिस
दुपारी साधारण 2:30-3 वाजता भोजनासाठी थोडी सुट्टी घ्यायची, एक 15-20 मिनटं. पण त्यानंतर साधारण 5-5:30ला एकदा दवाखान्यात घुसलो की जवळजवळ रात्रीचे 2-2:30-3 तर कसे वाजायचे मला देखील समजायचं नाही. अशा पद्धतीने प्रॅक्टिस ही मी जी शहरात सुरू केली, नाशिक शहरामध्ये. आणि ईश्वर कृपेने, ईश्वराचं वरदान असेल किंवा काय असेल, माझ्या प्रत्येक उपचाराला पेशंटकडनं प्रतिसाद चांगला मिळत गेला. ते त्याच्यात रिकवर होत गेले आणि जे काही एक आत्मविश्वास जो आहे तो माझ्या मनामध्ये हळूहळू वाढत गेला. आणि अशातच माझा अचानक एक निर्णय घेतला. एवढी ओतप्रत प्रॅक्टिस असताना सुद्धा सटाण्याला आमची जी बिल्डिंग होती तिथे पोस्ट ऑफिस होतं, ते व्हॅकेट झालं. नाही म्हटलं तरी स्वतःची जागा, इमारत स्वतःची, अशा याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी सोपी होतील अशा दृष्टीने मी सटाण्याला शिफ्ट व्हायचा डिसिजन घेतला. त्यांनी सटाण्याला 2008ला जवळजवळ सुरू केलं प्रॅक्टिस. आणि पहिल्यापासून त्यावेळेस वडिलांना पण थोडं एवढं मोठं हे बघून वडिलांना पण थोडं होतं की याच्याकडनं एवढं होईल का. पण त्यांनी खूपच हुशार येतो. त्यांनी सगळं प्लॅनिंग करून म्हणजे इतकं छान केलं सगळं आणि सगळं वाढवलं त्यांनी खूप छान. पहिल्याच वर्षी मला तिथे सुद्धा खूप चांगला स्कोप मिळाला. बाहेरून नाशिक, मालेगावाकडचे जे कोणी तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत त्यांच्या टीम्स आम्ही बोलवायचो. त्यांच्याकडनं आम्ही ऑपरेशन्स करून घ्यायचो. मग ते ऑर्थोपेडिक असतील, गायनेकॉलॉजिस्ट असतील, सर्जन असतील, बरीच मंडळी जे काही तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ असतील, त्वचारोग तज्ज्ञ असतील, असे बरीच मंडळी यायची रविवारच्या दिवशी आणि ते त्यांचे जे काही ऑपरेशन्स वगैरे असेल ते करून जायचे. सर्व सोयी मी तिथे केलेल्या असल्यामुळे लोकांची गर्दी वाढत गेली हळूहळू. संजयजींच्या जीवन प्रवासात त्यांची मेहनत, शिक्षण, हॉस्पिटल, रिसर्च सेंटर इत्यादी गोष्टी जितक्या महत्त्वाच्या ठरतात, अगदी त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट म्हणजे त्यांची अर्धांगिनी म्हणजेच डॉक्टर विजया पाटील आणि त्यांचा मुलगा डॉक्टर चंद्रसेन पाटील. तर जाणून घेऊया त्यांना त्यांच्या जोडीदाराबद्दल आणि मुलाबद्दल काय वाटतं. 2 कसे होतील याकडे आमच्या वडिलांचं, आईचं, सगळ्यांचंच लक्ष होतं. स्थळं यायला लागलेत वेगवेगळे आणि त्या दरम्यानच मला एक स्थळ आलं मालेगावचं. मालेगावजवळ टेहरे म्हणून गाव आहे. माझे सासरे त्यावेळेला DYSP होते. त्यांची कन्या हिने औरंगाबादला तिचं मेडिकल कम्प्लिशन केलेलं शिक्षण. तिचं स्थळ आलं आणि बघण्याचा वगैरे कार्यक्रम झाल्यानंतर मला ते स्थळ पसंत पडलं. थोडं फोटो सेशन मला वाटलं दोघं पेरेंट्समध्ये झालं असेल आदलाबदल आणि दोघं पेरेंट्सनीच आमचं लग्न ठरवलं. आमचं दोघांचं एकमेकांचं बघणं झालं, दोघं फॅमिलीची भेट झाली आणि मग आम्ही लग्नाला दोघांनी होकार दिला. 1988 साली 28 जानेवारीला आम्ही दोघं वैवाहिक जीवनामध्ये एकमेकांचं साथीदार झालो. आम्ही सगळे एकत्र कुटुंबात राहिलेलो. माझे सासूबाई, सासरे, माझ्या नंदा, माझे दीर, आम्ही सगळेजण असं एकत्रच राहायचो. तिचं गायनेक क्षेत्र असल्यामुळे मला त्याच्यात अजून काही एक्सपान्शन करायचं होतं, ते मी केलं आणि तिला मोकळीक दिली. मी लग्न करून सासरी गेले तेव्हा पूर्ण हॉस्पिटलचा सेटअप रेडी होता. मी MD होमिओपॅथी होती. मला असं वाटलं आधी की मी फक्त होमिओपॅथी प्रॅक्टिस करेन, पण प्रत्यक्षात सटाण्यासारख्या तालुका प्लेसला मला खूप आव्हानं स्वीकारावी लागली. म्हणजे अगदी टायफॉईड, मलेरिया, त्याच्यानंतर माझी मग गायनिक प्रॅक्टिस, डिलिव्हरी करणे, सगळं म्हणजे ते एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जे काही मला करावं लागलं ते मला खूप अभिमान आहे की साधारण 30 वर्ष मी पूर्ण सटाण्यामध्ये फुल फ्लेज प्रॅक्टिस केली आणि ह्यात माझ्या मिस्टरांचा मला खूप आधार मिळाला. त्यांच्या पद्धतीने त्यांचा विकास सुरू होता. मी माझ्या पद्धतीने माझ्या प्रॅक्टिसमध्ये गुंग होते आणि मीनवाईल आम्हाला 2 कन्यारत्न झाली, 1 मुलगा झाला आणि सटाणानंतर आम्ही हळूहळू मग नाशिकला स्थलांतरित झालो. पण लग्नानंतरचा हा जो काळ आहे तो थोडंसं मॅनेजमेंट, थोडंसं हे पूर्ण असं थोडं मेहनत, थोडं समर्पण, हे सगळं एकत्र करून मग हे आजचं फळ आम्हाला दिसतंय सगळं. पप्पांबद्दल बोलायचं झालं तर पप्पा माझे नेहमीच इन्स्पिरेशन आणि रोल मॉडेल राहिले आहेत आणि अजून पण आहेत. मी आत्ता ह्या मिनटाला जे काही आहे ते फक्त माझ्या वडिलांमुळे आहे. जे पूर्ण क्रेडिट आहे मी ते वडिलांना आणि माझ्या आईला देतो.
स्कूलमध्ये किंवा जेव्हा मी 5वी-6वीपर्यंत होतो तेव्हा तर मला इतकं हॉस्पिटल रिलेटेड काही कळायचं नाही. मला वाटायचं की हे हॉस्पिटल जे आहे की मम्मी पप्पा काम करत आहे, पेशंट्स येत आहे, पेशंट्स बघताय. तोपर्यंत असं वाटायचं की रुटीन हॉस्पिटल आहे आणि पप्पा मम्मी त्यांचं काम करत आहे किंवा जे समाजसेवेचं काम आहे ते करत आहे. पण नंतर जसं मी बोर्डिंगला गेलो 6वी ते 10वीमध्ये, बोर्डिंगमध्ये तोपर्यंत मी काही ठरवलं नव्हतं की मला कोणती फील्ड पुढे जाऊन परस्यू करायची किंवा असं काही माझ्या मनात नव्हतं. 6वी ते 10वीमध्ये एक हे पण होतं की मी एक स्पोर्ट्स सेंटर्ड स्कूलमध्ये होतो, तर तिथे क्रिकेटमध्ये माझा जास्त कल होता आणि त्यात मल्टिपल लेवल्सला सिलेक्ट झाल्यामुळे स्टेट लेवल, नॅशनल लेवल, तर तिथे कुठेतरी इंटरेस्ट माझा जागा होत गेला. बट जेव्हा जेव्हा बोर्डिंग स्कूलमध्ये असताना जेव्हा आम्हाला समर हॉलिडेज, विंटर हॉलिडेज, ह्या हॉलिडेजमध्ये जेव्हा घरी यायला भेटायचं, तेव्हा घरी येऊन मी जेव्हा जो सेंटर जो पप्पांनी आणि मम्मीने जो उभा केलं आणि जेव्हा मी पेशंटची ट्रीटमेंट, जे काही वडील ट्रीटमेंट देत होते किंवा जो ट्रीटमेंट मागे जो काही पेशंट्सला फायदा होत होता, जे मी ते 6वी ते 10वीमध्ये जे ह्या 5-6 वर्षात मी बघत गेलो, तर हे सगळं पप्पांचं जे इन्स्पिरेशनल स्टोरी, जे पप्पांनी, जे मी आधी बघायचो की जे शून्यापासून जे हळूहळू त्यांनी डेव्हलप करत गेले, जे हॉस्पिटल जसे वाढत गेले, जसं पेशंट्सचा कल ह्या ट्रीटमेंटमध्ये वाढत गेला, तर ते एक इन्स्पिरेशन कुठेतरी मनात होतं आणि एक कुठेतरी मला तो डिसिजन चेंज झाला आणि कुठेतरी मला वाटलं की हां, मी मेडिकल फील्ड परस्यू करायला पाहिजे, जे मी माझ्या वडिलांना बघत होतो प्रॅक्टिस करताना. 1996 साली सगळं सुरळीत चालू असताना अचानक वडील वसंतराव दगाजी पाटील उर्फ दादासाहेब यांना घरी असतानाच हृदयविकाराचा अटॅक आला. सर्जरी केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता आपण सुस्थितीत आलेलो आहेत, वडील आता या संकटातून बाहेर पडलेले आहेत. हे सगळं झालं, आम्ही डिस्चार्ज घेतला, घरी आलो. साधारण एक 8 ते 10 महिन्याचा कालावधी संपला असेल. त्या दरम्यान वडिलांना अचानक एक दिवशी पुन्हा त्रास व्हायला लागला. त्रास काय व्हायला लागला म्हणून आम्ही तिथल्या तिथे ECG वगैरे सगळं तपासलं. त्यात असं जाणवलं की काहीतरी चेंजेस दिसत आहेत. परंतु हे सगळं ऐकल्यानंतर आमचे वडील थोडेसे एक वेगळ्या विचारांचे होते. त्यांच्या वाचण्यामध्ये एक आर्टिकल आलेलं होतं. त्या आर्टिकलच्या अनुभवातून त्यांनी बेंगलोरचे डॉक्टर रत्ना आल्वा यांचं एक युनिट आहे, जिथे त्यांनी एक उपचार पद्धतीची माध्यमातून त्यांनी उपचार घेतलेत आणि समव त्या संकटातून ते बाहेर पडलेत. म्हणतात ना, वाईटातून चांगलं घडतं, तसंच माझ्या बाबतीतसुद्धा घडलं. वडिलांनी बेंगलोर येथील जी काही ट्रीटमेंट घेतली, त्या ट्रीटमेंटमध्ये मला एक नवीन थेरपी सापडली आणि हीच माझ्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक वेगळं वळण देणारं घटना ठरली. नमस्कार. संजीवनी मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. मागील आठवड्यात आपण पाहिलं डॉक्टर संजय वसंतराव पाटील या यशस्वी डॉक्टरांचा जीवन प्रवास आणि आता बघूया त्याचा उत्तरार्ध. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यामध्ये योग, संयोग व टर्निंग पॉईंट असतात. डॉक्टर संजय पाटील यांच्या आयुष्यात सुद्धा असे योग जुळून आले का, किंवा कोणते टर्निंग पॉईंट होते? 1996 साली वडिलांना हार्ट अटॅक आला आणि तोच माझा टर्निंग पॉईंट या क्षेत्रामध्ये झालेला आहे, हृदयाच्या. बेंगलोर येथे नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजेच बिना ऑपरेशनची ट्रीटमेंट हार्टवर होत असते. त्यांनी प्रेरित होऊन वडिलांनी तिथे जायचं ठरवलं आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी ती ट्रीटमेंट घेतली, साधारण 1 ते 1.25 महिन्याची. त्या कार्यकाळामध्ये वडिलांना जो रिझल्ट मिळाला, म्हणजेच त्यांना जो काही त्रास होत होता तो त्रास संपूर्ण संपला. हे सगळं बघितल्यानंतर वडिलांच्या मनात आलं की मुलानं या क्षेत्रात का काम करू नये. त्यांची प्रेरणा घेऊन मी डॉक्टर रत्ना आल्वा यांची भेट घेतली, त्यांच्याकडनं सगळं माहिती अवगत करून घेतली
आणि सटाणा येथे आम्ही 2000 साली या क्षेत्रात आम्ही नव्यानं काम सुरुवात केली. योगायोगाने माझ्याकडे 30 एकर जमीन 30 ते 40 एकर जमीन सटाणा गावापासून 1 किलोमीटर दूर नदीलगत असलेली जमीन आहे. ती जागा आम्हाला असं वाटलं की हिला आपल्याला काहीतरी युटिलाइज करता येईल. त्यांचा जो विचार होता की ते निसर्गामध्येच पेशंटला जर आपण ठेवलं इन्स्टेड ऑफ किपिंग इन द बिल्डिंग, तर त्याच्या बऱ्यापैकी इफेक्ट त्या पेशंटवर होऊ शकतो, असा एक विचार मनाशी धरून आम्ही हे कामकाज मग इथे प्लॅनिंगची सुरुवात केली. प्लॅनिंग करताना अडचणी ह्या आल्या की पूर्वीच्या काळात नारळ लावायची पद्धतच ही असायची की 20 फूट बाय 20 फुटावर नारळ लावले जायचे. पण आपल्याला पेशंटला ॲकोमोडेशन देण्यासाठी तिथे मिनिमम 20 फूट बाय 20 फुटाचं आम्हाला स्ट्रक्चर बनवणं गरजेचं होतं. पण ते तिथे मग नारळाचे झाडं डिस्टर्ब करून पाडून मगच ते बांधकाम शक्य होतं. पण डॉक्टरांची अट अशी होती की नारळाचे किंवा कोणत्याही जे चिकू आंबा वगैरे भरपूर झाडं आहेत तिथे, त्यांना हात न लावता आपल्याला हे सगळं काम पूर्ण करायचं आहे. मग आम्ही ते अवेलेबल असलेल्या 20 फूट बाय 20 फुटावरच्या नारळांच्या झाडामध्येच क्रॉस प्लॅनिंग केलं. त्यानुसार कॉटेजेस बसवले. हे सगळं करत असताना एकही नारळाच्या झाडाला किंवा कोणत्याही झाडाला हात न लावता उरलेल्या ज्या अवेलेबल असलेल्या जागेत आपण प्लॅनिंग करून हे काम पूर्ण केलेलं आहे. हार्ट संजीवनी सेंटर निसर्गधाम असं त्याचं नामांतर झालं. इथे डॉक्टर त्यावेळेचे दौलतराव आहेर हे आरोग्यमंत्री होते, त्यांच्या शुभ हस्ते आणि माझे लाडके गुरु बिंदुमाधव जोशी या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथे उद्घाटन करून याचं कार्य सुरू केलं 2008 साली. मग त्यांनी दोघांनी मिळून हा एरिया जो डेव्हलप केला, हा सगळं क्रेडिट गोज टू मराठे. त्यांनी डेव्हलप केला ह्यांच्या सजेशनमुळं. आणि नंतर मी इतकी जोरात प्रॅक्टिस चालली की त्याला काही लिमिटच नव्हतं. म्हणजे लोक अक्षरशः पाय पडायचे, म्हणजे ऑल ओव्हर इंडिया लोक यायचे, झारखंड, नागपूर, इकडनं तिकडनं. माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून आमच्याकडे येणारा जो पेशंटांचा जो ओघ आहे तो वाढतच गेला. आणि एक दिवस असं आला की गावातलं आणि इथलं हे दोन्ही युनिट आमचे फुल व्हायला लागलेत. काश्मीर टू कन्याकुमारी सगळीकडनं पेशंटचा ओघ अजूनही अद्यापर्यंत चालू आहे. 2018 साली आम्ही नाशिकला शिफ्ट झालो, कारण नाशिकला शिफ्ट होताना आम्हाला हेच वाटलं की कुठेतरी आता एक्सटेन्शन जास्त वाढलं पाहिजे, ही जागा आम्हाला अपुरी पाडायला लागली. डॉक्टरांच्या मनात वेगवेगळ्या आयडिया तेव्हा पण होत्याच की नाशिकला गेल्यानंतर आपण सटाण्यासारखं न करता आपण अजून काय काय नवीन आणू शकतो आणि कसं आपण स्वतःला आपल्या हॉस्पिटलला नवीन नवीन अजून उपकरणं आणू किंवा मशिनरी आणू आणि कसा सेटअप उभारू, या बाबतीत त्यांचं 2-3 वर्ष नियोजन चाललं. डॉक्टर संजय पाटील यांनी हार्ट संजीवनी सेंटरची उभारणी ग्रामीण भागातच का केली? हार्ट संजीवनी सेंटर धोंडेगाव नाशिकची संकल्पना त्यांना कशी बरं सुचली? पूर्वी एक 5 एकरची टेकडी आम्ही धोंडेगाव नामक नाशिकपासून साधारण 25 किलोमीटर दूर इथे एक टेकडी घेतलेली होती. टेकडीच्या आजूबाजूला 2 धरणं आहेत, गंगापूर डॅम आणि कश्यपी डॅम. या दोघांच्या मध्ये ती टेकडी असल्यामुळे एक वेगळंच वातावरण इथे होतं. टेकडी म्हणजे खरोखर टेकडी होती. तिथे एक गाडी उभी करण्या इतकं सुद्धा एक झाड नव्हतं. आम्ही तर लेवलवर 1 रुपयाही न खर्च करता आहे त्या स्लोपवर कॉटेजेस आपण लाईनमध्ये सगळे तिथे ॲडजस्ट केले. तिथे आम्ही जवळपास 45 कॉटेजेस बांधले. एक मोठा योगा हॉल, एक तेवढाच एक ऑडिटोरियम, त्यांची एक कॅन्टीन, जेवणासाठी सोय आहे पेशंट लोकांची, प्लस एक EECP हॉल. त्याच्यानंतर एक टॉवर तिथे आम्ही बांधलेला आहे, वॉचिंग टॉवर म्हणू आपण त्याला. असंही आपल्याला पाण्याच्या टाकीसाठी उंच व्यवस्था करायचीच होती, तेवढं एक RCC स्ट्रक्चर आपण तिथे बनवलं. नंतर इतर प्लॅनिंगमध्ये रोड्स आले. तिथे आम्ही एक नॅचरल पॉन्ड बनवलेला आहे. नॅचरल जागा होती पण तिला आपण आर्टिफिशियल मोठा पॉन्ड बनवला आहे. मंदिर आहे त्या ठिकाणी याचं साईबाबांचं. अशा अनेक गोष्टींच्या आपण तिथे व्यवस्था केली, जेणेकरून आलेल्या पेशंटला 35 दिवस राहिल्यानंतर त्याला असं वाटायला नको की इथे आपण कुठंतरी वृक्ष जागेमध्ये आलेलो आहोत. सगळ्या प्रकारच्या एंटरटेनमेंटची त्यांची आपण सोय केली आहे. ह्या पद्धतीने हा प्रोजेक्ट साधारण 2019च्या एंडला कंप्लीट झाला. 2 वर्ष आम्हाला त्याला लागले. डॉक्टर संजय पाटील यांनी एक विशिष्ट प्रकारची थेरपी विकसित केली आहे, ज्याचा उपयोग ग्रामीण व गरीब लोकांना खूपच चांगल्या पद्धतीने होतो. 3 सूत्र वापरून आम्ही उपचार पद्धत प्रत्येक रुग्णाला देत असतो.
रुग्ण हा शक्यतो आमचा हृदयविकार असलेला असतो. त्याचं एन्जिओग्राफी केल्यावर ब्लॉकेजेस जेव्हा दिसतात त्याच्यावर साधारण त्याला बायपास किंवा एन्जिओप्लास्टी सांगितली जाते, परंतु याच्यापासून त्याला दूर ठेवून आम्ही ही निसर्ग सान्निध्यात असलेली ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धत आम्ही इथे देतो. त्रिसूत्र असं की पहिलं जे सूत्र आहे त्यातलं ते सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला आम्ही ACT म्हणतो, आर्टरियल क्लिअरन्स थेरपी. याचंच दुसरं नाव आहे चिलेशन किंवा किलेशन थेरपी. ते याच्यामध्ये कुठल्याही शरीरामध्ये याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा की बायपास किंवा एन्जिओप्लास्टीमध्ये ठराविक ठिकाणीच आपण ती ट्रीटमेंट देऊ शकतो. इथे मात्र तुमच्या संपूर्ण शरीराला, कारण डोक्यापासून तर पायाच्या बोटापर्यंत सगळीकडे हे औषध, हे जे काही मेडिसिन आहे हे सर्क्युलेट होत असतं. त्याच्यामुळे हृदयाच्या व्यतिरिक्त शरीरामध्ये इतर ठिकाणी जरी ब्लॉकेजेस असतील तर तेही डिझॉल्व्ह होतात आणि ते आपले सगळे लघवीवाटे बाहेर पडत असतं. असा हा याचा बेसिक कन्सेप्ट आहे आणि हीच माझी मुख्य ट्रीटमेंट आहे. जसं मी बघितलं की कोलेस्ट्रॉल किंवा मेटॅलिक जे ब्लॉकेजेस आहेत ते तर डिझॉल्व्ह होतात या सगळ्या मेडिसिन्समुळे, परंतु कॅल्सिफाईड ब्लॉक जो आहे तो मात्र या मेडिसिनमध्ये डिझॉल्व्ह होत नाही. म्हणून त्याच्यावर आम्ही एक संशोधन केलं. त्याच्यामध्ये आम्हाला जगामध्ये एक चांगली चालणारी थेरपी EECP म्हणतात, ही माझी 2 नंबरची ट्रीटमेंट. याचं एन्हान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन थेरपी म्हणतात. याच्यामध्ये संपूर्ण मेकॅनिकल वर्किंग होत असतं. मशीनद्वारा एक प्रेशर आम्ही पेशंटच्या शरीरामध्ये सोडतो. हजारो प्रकारचे मायक्रोवेसल्स असतात, त्याला आम्ही ते ॲक्टिवेट करतो या मशीनच्या प्रेशरनी, आणि ते ॲक्टिवेट झाल्यानंतर संपूर्ण हृदयाला मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह सुरू होतो. या 2 गोष्टी आमच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात प्राथमिक आणि महत्त्वाच्या आहेत. या 2 ट्रीटमेंट जर व्यवस्थित दिल्या गेल्या तर रुग्ण 100% याच्यातून आपल्या आजारातून मुक्त होऊ शकतो. हार्टला जे पुरेसं वातावरण पाहिजे हार्ट मजबूत करण्याच्या दृष्टीने, तर ते इथं पुरेसं सगळ्या प्रमाणात मिळतं. इथले व्यक्ती चांगले आहे, इथलं वातावरण चांगलं आहे. दुसरी गोष्ट, इथं मेसचं जेवण चांगलं आहे. माझं या ठिकाणी येऊन वजनसुद्धा कमी झालं आहे, ज्याचं की मला वजन कमी करण्यासाठी मी सतत प्रयत्न करत होतो, पण वजनसुद्धा माझं कमी झालं आहे आणि मला 100% फरक पडल्याचं जाणवतं. दुसरं सूत्र आम्ही मुद्दाम याच्यात निवडलेलं आहे, याच्यात ॲडिशन केलेलं आहे, ज्याचं डायरेक्ट जरी त्याचं कनेक्शन नसेल पण त्याचा रोल मात्र नक्कीच त्याच्यामध्ये आहे. उदाहरणार्थ योगा मेडिटेशन. योगा मेडिटेशनमध्ये आम्ही मेडिटेशन हे आपल्या ब्रेनसाठी, म्हणजे आपलं जो मेंदू आहे त्याला सर्वसामान्यपणे त्याला स्थिर करण्यासाठी वापरतो. शरीरात असलेले जे काही विषद्रव्य आहेत ज्याला आम्ही टॉक्झिन्स म्हणतो, हे सगळे टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी आम्ही आयुर्वेदिक उपचार पद्धत आम्ही याच्यामध्ये दिली जाते पेशंटांना. त्यासोबत आम्ही फिजिओथेरपीचा कल्पकतेने वापर केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईफस्टाईल आपली कशी असली पाहिजे यासाठी मी इथे एक प्रोटोकॉल बनवलेला आहे. पहाटे 5 पासून तर रात्री 10 पर्यंत आम्ही रुग्णांकडनं काही ना काही ॲक्टिव्हिटीज करून घेत असतो, जेणेकरून त्यांची जी शरीराची जी क्षमता आहे ती काम करण्याची वाढवतो. सन 2016 में मेरा कजिन ब्रदर यहाँ पे इलाज करवाने के लिए आया था और वो अब पूरी तरीके से स्वस्थ है. उसी के द्वारा मुझे डॉक्टर पाटिल सर का मालूम हुआ था. जब मुझे प्रॉब्लम हुई तो मैं डायरेक्ट संजय पाटिल सर से कांटेक्ट किया और यहाँ पर आकर मैं एडमिट हुआ और मेरा इलाज विगत 15 दिन पूर्व से चल रहा है और मैं आज पूरी तरह स्वस्थ महसूस कर रहा हूँ. 35 दिवसांची उपचार पद्धत संपली की आम्ही सर्वसाधारण शहानिशा करण्यासाठी त्याचे काही इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही करून घेतो आणि त्या टेस्टमध्ये जेव्हा लक्षात येतं की पेशंट आता संपूर्णपणे बरा झालेला आहे, पूर्ववत झालेला आहे, त्यावेळेला आम्ही पेशंटांना, रुग्णांना आम्ही डिस्चार्ज करत असतो. 40 ते 45 कॅमेरे इथे लावलेले आहेत आपण कॅम्पसमध्ये. सगळे ऑपरेट करण्याचं काम कंट्रोल रूममध्येच होते. कंट्रोल रूममध्ये सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट म्हणजे इमर्जन्सी पेशंटला काही त्रास झाला तर आधी 100 नंबरला कॉल येतो. याच्यावर कॉल आला तर तो आम्हाला समजतो की कुठल्या रूममधनं आला, तर त्या पद्धतीने आम्ही लगेच डॉक्टरांना, नर्सिंग स्टाफला लगेच इमिडिएटली कळवतो आणि 1 मिनिटाच्या आतमध्ये त्या रूममध्ये आम्ही डॉक्टरांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
हा सगळा डोलारा सांभाळत असताना काळाची पावलं ओळखून डॉक्टरांनी रुग्णांची जास्तीत जास्त सेवा चांगल्या प्रकारे करण्यासाठी अजून एक पाऊल उचललं, ते म्हणजेच नाशिक येथील नेक्टर हॉस्पिटल. आम्ही 2 ऑक्टोबर 2022 साली नेक्टर द कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही याची स्थापना केली. डॉक्टर भारती पवार ह्या केंद्रीय मंत्री वैद्यकीय यांच्या शुभ हस्ते आम्ही सुरू केलं आणि तेव्हापासून आता जवळपास 3 वर्ष होत आले. या 3 वर्षामध्ये आम्ही जवळपास 250 ते 300 पेशंट कॅन्सरचे आणि ऑस्टिओआर्थरायटिस. आता याच्यामध्ये दोघांमध्ये फरक असा, मशिनरी तीच सायटोट्रॉनची, परंतु याच्यामध्ये डिजनरेशन आणि रिजनरेशन याचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी वापर केलेला आहे सायंटिस्टनी, ज्यांचं नाव मी मगाशी घेतलेलं विजयकुमार राजा. तर यांनी जसं कॅन्सरमध्ये सर्वसाधारण कॅन्सरचे सेल मारले जातात किंवा त्याला डिस्ट्रॉय केलं जातं, त्याला डिजनरेशन म्हणतात. आणि रिजनरेशन म्हणजे ज्या वेळेला आपल्या गुडघ्यांमध्ये, मी गुडघ्यांचं उदाहरण देतो आहे, असं प्रत्येक जॉईंटमध्ये आपण वापर करू शकतो. तर गुडघ्यांच्या याच्यामध्ये जे काही पेशी संपलेल्या असतात, जे काही कार्टिलेज लेवल संपलेली असते, अशा ठिकाणी नव पेशींची निर्मिती होण्यासाठी रिजनरेशन, असं डिजनरेशन आणि रिजनरेशन या तत्वाला धरून या सिस्टीमची सुरुवात केलेली. आणि याची जेव्हा आम्ही सुरुवात केली त्याच्यामध्ये आज तागायत या 3 वर्षामध्ये जवळपास 250 ते 300 कॅन्सरचे पेशंट आणि जवळपास 125 ते 150 पेशंट आम्ही ऑस्टिओआर्थरायटिसचे ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. लोकांचे जे काही खास कंप्लेंट ज्या असतात, पेन म्हणजे कॅन्सरमध्ये ज्या वेदना असतात त्या तो कॅन्सर रुग्णच म्हणजे ज्याला आपण प्रसूती वेदना होतो त्या टाईपच्या वेदना होत असतात. नंतर जे स्प्रेडिंग असतं, जे काही संपूर्ण शरीरामध्ये इतर अवयवांमध्ये कॅन्सरचे सेल जेव्हा डेव्हलप होतात, तर समजा उदाहरणार्थ लिव्हरचा कॅन्सर झाला असेल तर त्याच्या जवळपास किडनी आहे, पँक्रियाज आहे, इंटेस्टाईन आहे, स्टमक आहे, अशा ठिकाणी सुद्धा हा कॅन्सर फैलत असतो. तर असं जे काही स्प्रेडिंग असतं ते सुद्धा ह्या सिस्टीममध्ये रोखलं जातं. म्हणजे बरेच फायदे ह्या सिस्टीममध्ये मला दिसलेले आहेत. त्याच पद्धतीने ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये सुद्धा खास करून वजन नसले म्हणजे ज्यांना वजनामुळे जो त्रास होतो ते रुग्ण सोडले तर बाकीच्यांना जो वयाच्या हिशोबाने ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास होतो त्याच्यामध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीचा खूप चांगला आम्हाला फायदा झालेला आहे. नाशिकला आल्यानंतर मात्र मग मी फुल डॉक्टरांचा सहकार्य म्हणून पूर्ण मॅनेजमेंटचं मग मी हातात घेतलं. म्हणजे अगदी सलाईन आणण्यापासून तर बेडशीट आणण्यापासून तर स्टाफच्या मीटिंग घेणं, नंतर स्टाफ्सला पूर्ण काय काय त्यांना अपॉइंटमेंट करण्यापासून सगळं. आता जवळजवळ 10-1 वर्ष झाली मी 3 हॉस्पिटल मी मॅनेज करते आणि जेवढं माझ्याच्याने होईल तेवढा मी त्यांना सपोर्ट करत असते. आणि अगदी म्हणजे आमचे जे कलिग आहेत, आमचे डॉक्टर्स अपॉइंटमेंट, नर्सेस अपॉइंटमेंट, सिक्युरिटी अपॉइंटमेंट, हे या सगळ्यामध्ये माझा प्रायमरी रोल असतो. आणि संजयला माहितीच असतं की बुवा मी जे करेन ते अगदीच फायनल आणि क्लिअर असेल म्हणून. आणि मला फुल लिबर्टी होती, म्हणजे 100% मला ते राईट्स होते, त्याच्यामुळे ते काम अगदी मन लावून केलं. आता तर डॉक्टर चंद्रसेन आला आहे त्याच्यामुळे माझी जबाबदारी अजूनच कमी होते आणि छान वाटतंय की चला आपण एका चांगल्या स्टेजला आम्ही हे सगळं आणून ठेवलं. मागच्या 3 वर्षापासून मी नेक्टर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल याचा मी संचालक पण आहे. आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण जे वडील माझे प्रॅक्टिस करत आहे मागच्या 42 वर्षापासून, पण सोबतच आम्ही त्यांची जी प्रॅक्टिस आहे ज्यात ECP म्हणजेच एनहान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन थेरपी, आर्टरी क्लिअरन्स थेरपी, या ज्या सिस्टीम्स आहे की जे नॉन इन्व्हेजिव्ह म्हणून आपण म्हणतो, आणि जे एन्जिओप्लास्टी आणि बायपास ज्या पेशंट्सला ॲडवाईस केलं जातं त्याला हा सेकंड ऑप्शन आहे आणि त्याला अशा पेशंट्सला ही ट्रीटमेंट खूप उपयोगी आहे. त्याचसोबत नेक्टर हॉस्पिटलमध्ये आपण ऑस्टिओआर्थरायटिस आणि कॅन्सर यासाठी एक सायटोट्रॉन नावाचं मशीन आणलं आहे, जे आपण मागच्या 3 वर्षापासून पेशंट्सला ज्याचा लाभ भेटत आहे आणि ज्याचे खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला बघायला भेटत आहे. सोबतच जसं माझं ॲज अ फिजिशियन माझं मनात किंवा माझे स्वप्न होते की हे जे युनिट आहे जे कार्डिओलॉजी किंवा कॅन्सर ऑस्टिओआर्थरायटिस सोबतच
एक मल्टी स्पेशालिटी युनिट म्हणजे बाकी फील्ड ज्या असतात नेफ्रोलॉजी, कार्डिओलॉजी, यूरोलॉजी किंवा जे आजार जे आढळून येतात सामान्य माणसामध्ये ते सगळे आपण इथे ट्रीट करायला सुरुवात केली आहे. सोबतच कॅथलॅब झाली, इमर्जन्सी सुविधा झाली, कॅज्युअल्टी, ICU, नंतर सर्जरी, ऑपरेशन थिएटर यासुद्धा सुविधांचा आता मी आल्यापासून त्याचा समावेश केला आहे आणि जास्तीत जास्त पेशंटला या ट्रीटमेंट थ्रू फायदा देतो. मला सांगायला आवडेल की माझ्या मम्मी पप्पांनी मिळून जे काही आज हे मोठं हॉस्पिटल उभं केलं आहे त्याच्याबद्दल आम्ही नेहमीच प्राऊड फील करतो. त्यांनी याच्यासाठी खूप मेहनत केली आहे आणि मम्मीच्या सपोर्टशिवाय पण सगळं काही पॉसिबल नव्हतं. मम्मीने खूप सपोर्ट केला आहे पप्पांना आणि माझी बहीण, माझा भाऊ, आम्ही ऑलवेज वी आर प्राऊड ऑफ देम आणि आम्ही स्वतःला खूप लकी समजतो की आम्ही त्यांची मुलं आहोत. लहानपणापासून त्यांनी आम्हाला अतिशय प्रेमळ, आनंदमयी आणि प्रोत्साही वातावरणात वाढवलं. त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकण्यासाठी आहे, जसं काही नवीन ज्ञान मिळवण्याची उत्कटता, ज्या कामात सुरुवात केली त्यावर ठाम टिकून राहण्याची क्षमता, नेहमी सत्य आणि खुल्या मनाने वागण्याची वृत्ती, तसेच इतरांच्या वेदना, अडचणी हे समजून घेण्याची संवेदनशीलता, या साऱ्या गोष्टी आम्ही अगदी जवळून बघत आलो आहोत आणि आजही ते आम्ही आत्मसात करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आम्हा तिन्ही भावंडांना त्यांनी स्ट्रेस किंवा तणाव हा कधीच जाणवू दिला नाही. मला अजून आठवतं आहे, नाही हा शब्द त्यांनी आम्हाला कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी किंवा शाळेच्या एज्युकेशनल ट्रिपला जाण्यासाठी किंवा परदेशामध्ये मास्टर्स डिग्री मिळवण्यासाठी हा कधीच वापरला नाही. त्यामुळे आम्हाला नेहमीच त्यांच्याकडून खूप सारं सपोर्ट मिळत गेला आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज आम्ही तीनही भावंड आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम रीतीने कार्यरत आहोत. प्रामुख्याने 2 गोष्टी मी ऑब्झर्व केल्या पप्पांच्या या प्रवासात. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा पप्पांचा सेटअप हा सटाण्यात होता, पण त्यांचा एक काय म्हणता येईल एक तत्त्व म्हणजे पेशंट फर्स्ट. आणि त्यांनी बघितलं की सटाण्यासारख्या शहरात जरी त्यांची चांगली प्रॅक्टिस चालू आहे तरी जास्तीत जास्त लोकांना ते इझी कसं पडेल आणि त्यांना जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या ट्रीटमेंटचा फायदा कसा घेता येईल. तर त्यांनी बघितले की नाशिकसारख्या शहरात जर ते शिफ्ट झाले तर कनेक्टिव्हिटी चांगली आहे, जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा उचलता येईल, म्हणून त्यांनी नाशिकसारख्या शहरात स्थलांतर केले. एक बिझनेस ओनर म्हणून मी समजू शकतो की एक आपलं चालू सेटअप सोडून एक नवीन शहरात जिथे आपलं काहीच आत्ता अस्तित्व नाही आहे तिथे तुम्ही एक पूर्ण मोठा सेटअप उभा करणं, ती रिस्क घेणं फक्त पेशंटच्या भल्यासाठी, हे म्हणजे हॅट्स ऑफ त्या गोष्टीसाठी. हार्ट संजीवनी सेंटर सटाणा ते नाशिक नेक्टर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हा त्यांचा जो सगळा प्रवास आहे तो खरंच खूप प्रेरणादायी आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे जे ब्रीदवाक्य आहे ते पप्पा शब्दशः जपत आहेत. रुग्णांना पप्पा इतक्या प्रेमाने सगळं काही समजवतात की रुग्णाचा अर्धा आजार हा फक्त त्यांच्या बोलण्यानेच कमी होऊन जातो. आर्थिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये यश मिळवल्यावर माणूस संवेदनशीलता गमवायला लागतो की काय अशी शंका येते. पण डॉक्टर संजय पाटील हे एक संवेदनशील गृहस्थ आहेत. केवळ संवेदना कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांपुरती नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकांविषयी त्यांना आपुलकीची भावना वाटते. आणि आज केवळ महाराष्ट्रातल्याच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक राज्यातून त्यांच्याकडून येणारे रुग्ण त्यांच्या परिवारातलेच बनून जातात. हे त्याचं लक्षण आहे की ते संवेदनशील आहे. माझा मुलगा डॉक्टर विशाल आहे, तो पण MD मेडिसिन आहे. त्याला पण त्यांनी खूप मदत केली. म्हणजे त्यांनी जेव्हा नगरमध्ये आला ते प्रॅक्टिस सुरू करायला तेव्हा त्याला मशीन घेऊन दिली, इकोची मशीन दिली. आज तो इज डुईंग वेल इन अहमदनगर अँड दिस क्रेडिट गोज टू डॉक्टर संजय पाटील. धन्वंतरी म्हणतं ना तसं आहे त्यांचं, धन्वंतरी आहे. हाताला यश आहे, हाताला गुण आहे आणि त्यामुळे त्या लोकांना त्याचे रिझल्ट मिळत आहेत. की एवढं जगभर नाव गेलं त्यामुळे आम्हाला एवढा आनंद होतो की काय आम्ही अगदी अभिमानाने सांगतो लोकांना की माझ्या भावाचं इथं हॉस्पिटल आहे, एवढं मोठं आहे, तिथे काय काय कार्य चालतं, तिथे कसले पेशंट्स येतात.
ह्यावर आई आम्ही सगळ्या चर्चा करत असतो. कित्येक असे पेशंट आम्ही बघितलेले आहेत की ज्यांना दादांनी जीवनदान दिले. म्हणजे असे लोक आहेत, बरेच लोक येतात, खूप लांबून लांबून येतात आणि अक्षरशः रडतात की तुम्ही आमच्यासाठी देव आहेत. म्हणून मी असं नक्की मला असं म्हणावंसं वाटतं की देव नाही, देव बघितला नाही असं मी म्हणणार नाही, कारण की आम्ही दादांना बघितलं. तुमची आई तिथे हॉस्पिटल यायची ते भेटायला, तर त्यावेळेस म्हणजे यायची आई, तर त्यावेळेस सगळे पेशंट आई बसलेली हात असायची टाकायची आणि आईच्या जवळ सगळे येऊन आईला सगळे म्हणायचे क्या माताजी कौन से लाल को आपने जन्म दिया है, ऐसा डॉक्टर हमने कभी देखा भी नाही. तर तोवर आईला इतका आनंद व्हायचा की माझ्या मुलाला मी कसं हे केलं. आईचा ऊर भरून यायचा आमच्या आईचा. हे जे आशीर्वाद आम्हाला मिळतात पेशंट्सचे वगैरे आणि जे पूर्ण जे परिवारांच्या ज्या सदिच्छा आमच्या पाठीशी आहेत, त्यामुळेच आम्ही हे अचीव करू शकलो असं मलाही वाटतं. गेल्या 42-43 वर्षापासून ह्या फील्डमध्ये काम करत असताना जो काही एक समाधान मला मिळालं, विशेषतः हार्ट संजीवनी सेंटर अँड मल्टी मेडिकल रिसर्च ग्रुपद्वारे हृदयरुग्णांना आम्ही सेवा देत आलेलो आहेत. त्याचप्रमाणे गेल्या 3 वर्षापासून नेक्टर द कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कॅन्सरचे रुग्ण आणि ऑस्टिओआर्थरायटिसचे रुग्ण यांना आम्ही जे काही सेवा देत आलेलो आहे. पुढचा मानस असा आहे की वेगवेगळ्या ठिकाणी रिसर्च सेंटर सुरू करायचे आणि भारतातील सर्वसाधारण लोकांपर्यंत ही उपचार पद्धत कशी पोचवता येईल याकडे आमचं विशेष लक्ष राहणार आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आमचं टीमवर्क जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा प्रयत्न अविरत चालू राहणार आहे. तर हा होता डॉक्टर संजय पाटील यांचा जीवन प्रवास.